मागे आलो होतो ना त्या दिवशी भरपूर मासे पकडले होते, बघितलात असाल. काळबोंड्याने गुंजी भेटली होती. आज बघूया काय भेटता. पहिलाच काळबोंड्या दाखवलो गंप्याक, पण पाणी उंचा मरणाचा. गंप्या भेटला. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो 8 वाजलेत रात्रीचे आणि आपण आलोय बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा झुल्याने मासे पकडायला आपल्या स्पॉटवरती. मागे आलो होतो ना त्या दिवशी भरपूर मासे पकडले होते, बघितलात असाल. काळबोंड्याने गुंजी भेटली होती. आज बघूया काय भेटता. सुकती आहे तर कधी कधी असं योग येता, मग तो योग साधायचो, नाहीतर मग पाणी परत सुकती पुढे गेली ना मग मासे नाही भेटत. तर बघूया सुकतीला मासे भेटतात इकडे. आणि मेन गोष्ट ना, थंडी खूप चालू झाली. बाईकवरून इकडे यायला ना जाम वैताग येतो, थंडी जाम वाजता. आणि बऱ्याच जणांची कमेंट येते टॉर्चवरती. व्हिडिओला एकतरी कमेंट येते. ही आयबेलची टॉर्च आहे, ती अमेझॉनवरती आता अवेलेबल पण नाही आहे. पण चार्जिंग टाईम मित्रांनो जवळजवळ 13-14 तास कराल ना तेव्हा फुल होते. पण उजेड खूप मस्त आहे. आणि हे बघा, म्हणजे हे पॅनल एक चालू असतं आपलं, हे बघा, त्याच्यामुळे उजेड जास्त वाटतो तुम्हाला. पण मस्त आहे, एक नंबर आहे. तर भाला पण आणलाय आपला हत्यार. वाळू एकदम अशी ढिल्ली आहे. काय रे काया लेप आलेली भावेश म्हणता. शिकार झाली मित्रांनो बीचवरती. बघा शेंगटी भेटली. ते शेंगट्यांचा थवा होता, 3-4 होत्या. एक भेटली, बाकी मस्त भेटली. 3-4 होत्या. चांगली मोठी पिशवी मोठीच आणलेलो आज. भावेशान दाखवला ना कधी कुर्ली गंप्याक अंड्यावाल्या मस्त घरी होतं. बघूया, दाखव रे. अंडीच घेऊन हो. तर हा बघताय खाडीतला खेकडा आहे, सॉल्ट वॉटरचा. अंड्यावाला अंडी दाखव रिटर्न. ही बघा किती अंडी आहेत एका खेकड्याच्या पोटात. अंडी किती असतात बघा. आता सोडून दे, दे सोडून दे. पळाली पेचीत. या आता बघूया काय भेटतंय का. गुंजी, काळबोंडी, बिळबोंडी काय भेटतं. आता भावेश बघताय. हो भावेश आहे, बघताय. एक शेंगटी पकडलेलो, एक कुर्ली सोडलेलो. गंप्या इकडे पहिलाच गुंजा दाखवलेलो. बघूया आता धरता काय. गंप्या धरलंच ना. धरला गंप्या. दाखव गंप्या कसला गुंजा आता आधी. मस्त मस्त आहे. होय भावेश बाकी काय बघित पण कुर्ले बघित आधी. हे बघा पाणी खाली चाललंय. तर लो टाईट आहे, सुकती आहे. तर आता इकडे वरती मासे भेटतात, काळबोंडी किंवा गुंजी वगैरे भेटतात. बघूया आता काय भेटतं आज. आणि पाय ना ह्याच्यातून झपाझप खाली जातात अक्षरशः. तुम्ही थांबलात ना, थोडा वेळ होल्ड केलात पाय ना लगेच खाली जातो. त्याच्यामुळे फटाफट चालायचं. इथं कोण गेला रे. इथं का तर गेला, डुबला. बघतोस इथं ह्याच्यानंच बघ. असलं तर घाऊ असत. जाऊ दे गंप्या, जाऊ देत. शोधूक लागत लय जोर उकरून. इकडे अजून एक खेकडा दिसलाय, पकडतोय गंप्या. गंप्या झुल्यातच खेकडे पकडताय आज. मस्त आहे. दगडात ना बघा मासे काय दिसतात. काय मासे तर काही दिसत नाही अजून तर. अरे अरे रे मोठी आहे साधारण चांगली. थांबता तिला घेऊया आज. बघू आता बघू लागत काही गेली. बस काही गेली रे शेंगटी. मस्त पीस आहे शेंगटीचा. आरामात पकड गंप्या, काटो लावून घेऊ नको. पकडलंस काय बघता आपण हळू. ही बघ आली गंप्या, इथं आली बघ. केवढी मोठी रे, पण चांगलं पिसा. आता झुल्यात गंप्या भेटली. सगळं पागरा एकटे करते. हां तसंच कर एकटे. काय ते का आलं. हो बघा आलो जीवा. झुल्यात जीव आलो. मोठं तर शेंगटीना झुल्याने पकडायला लय डेंजर मित्रांनो. काटा लागला ना जालीमच विषय होणार. आणि काटे मोडून टाकायचे असे मस्त पैकी, मग काय टेन्शन नाही. शेंगटी भेटली की असंच विषय होता मित्रांनो. काटो काढू लागता. अरे गंप्या ही बघ, गंप्या मारलेली पण नाही. हा पकडला ना परत गंप्या. आता काटो नाही गंप्या, आता पकड. मारले नव्हते रे, अशी टाकली. परत काय होती आता. तीन आणि काय नाही इकडे. टाक धरून दोघा. दोन आले दोघा धरून टाक. शेंगटीत दिसतात मित्रांनो, बाकी काय दिसला नाही सध्या तरी. बारीक होती. बारीक म्हणजे छोटी. गंप्या एक तरी भेटली. एक भेटली ना, बस झाली. चल
एक भेटली. लई पळता बेचित खय गेला सुक्याक पळता काय बघ आता. हा बघ गुंजा मित्रांनो धावता असा ना बेकार. गंप्याक दाखवते. गंप्या घे आता घे रे का सुटला काय. हाय बघ गंप्या सुक्यानं धावलात अक्षरशः. भेटला ना. तर समुद्रामध्ये असतो ना बोईट मासा तो आहे तो. म्हणजे मोठा होतो हा शेरवा होतो एकदम. दाखव. हा बघा याचे पंख पिवळे असतात. ऐका की सोडूच नको वाघा पिटावून लावतोय. धरलं ना शाब्बास. एक गुंजा भेटला मित्रांनो मोठा. ह्या खायचं थांबला आहे मधीच. हां ही बघ चांगली साईज आहे मस्तपैकी एक. हो इकडं गुंजी चला या गुंजा तरी भेटला मस्तपैकी. गंप्या अजून एक होता फिरत ना ते का घेऊया थांब. गंप्या आलं गंप्या शाब्बास दाखव मस्त. मोठा की बारीक आहे. हां मस्त साईज आहे. एकच नंबर साईज आहे. हे कसे माहिती आहे शोधून शोधून मासे पकडावे लागतात मित्रांनो झुल्यात. एक 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 शोधायचो मासो आणि झुला टाकायचा अंगावर त्याच्या. हा बा बघा मस्तच आहे. गंप्या खाईला खाई गेला. गंप्या थांब 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 थांब. गंप्या गेला खायला पळाला ना. पाणी पण गडूळ झालं ना मित्रांनो. पळाला एक बाणार का थांबला नाही. त्यानंतर भेटत आल्यावर आता मस्तच थांबलाय. उचलते का एकच नंबर. चांगली साईज चांगली साईज आहे. टाकून दे झोप पिशवी आहेत. खर्ची बघा मित्रांनो ही बघा केवढी आहे. आम्ही नदीत पकडतो खर्चे हे बघा. पण आता समुद्रात इकडे आले लोक नाही घेत ते. इथं असत इथं असत कंप्या. असे छोटे छोटे डोह असतात ना दगडाच्या कडेला तिथे मासा थांबतो. कोण कोण हा कोण हा शेंगटी पकडून टाक. भरून टाक पिशवेत. शेंगटी काहीतरी गेला खरी चालली. पण मला पडलेला तुला गंप्या पडलेला पुढे उडी मारला लागतं गहू बघा त्याचा काट पण असतं बेकार. हा बघा हा मासा ना गहू बोललेला तो ना वाळूत पूर्ण घुसतो आतमध्ये. ते सोडून खटपात आहे ना आता. तांबवसं दाखवलं गंप्या की याक साधारण भेटत भेटलं ना गंप्या एकच नंबर. हा बघा भाऊ पण येतला कुर्ली भाऊ शाही मस्त एकच देऊ गंप्या. लवकर पळता गंप्या. भावेश म्हणता कुर्ली सोडू नको बाकी काय पण सोड. मस्त साईज आहे एकच नंबर. चला तर तो टाकू देत आपण काय तर शोधूया इकडे. वा उंच पाण्या मरणाचा मित्रांनो ह्याच्यातून मोठं मासं असत काहीतरी. पहिलाच काळबोंडा दाखवलं गंप्याक पण पाणी उंचा मरणाचा. गंप्या भेटला भेटला. हा बघा काळबोंडा खाऊ जरा बरा वाटतं. हा बघा कसा मस्त पैकी आहे. आता फ्राय केलात ना नाद खात लागत. एक खेकडा दाखवलो गंप्याक. गंप्या उचला भेटला ना गंप्या एकच नंबर. बारीक सारीक चांगली साईज आवत नाही. जसे कुर्ले भेटते भावेश खुश होईल. आवत नाही गुंजी इथं होय बारकेत रे मार्केट म्हणता बरेच होते. बरोबर करतोय का आता काय नाही भेटले चालू. याक भेटला मित्रांनो. गुंजी होत बारीक पण ती पळतच लय. याक भेटता दुसरा पळता असा विषय होता. उंच पाण्यात आले इकडे. आता या साईडला पाणी उंच आहे मित्रांनो थोडंसं बरंच. हो माणूस आमचं फक्त दगडावर ना फिरणार. हो पाण्यात नाही उतरणार. इकडे काळबोंडा गंप्यान पकडला ना आणि गुंजा होता मित्रांनो. तर आता काही शुदूक लागत. खाली हा बाबा गंप्या गुंजा काळबोंडा आहे खाली. याक गंप्या मासं इकडे होता आरामात पकड. ऐता काय समजतच नाही बॅटरी उजेड नाही पडत. अरे पाणी गडूळ आहे साधारण. गंप्या पाणी खारा की गोडा. मेला मारण्याचा खारा एक हात वर करता. भेटला भेटला तर गुंजा गुंजा भवेश. डोका काही पुढे गुंजा आहे इकडे. गुंजी होत भवेश आरामात पकडू सांग. गडूळ करू नको पाणी. तर इकडे एक गुंजा आहे मित्रांनो. हा बघा बोईट मासा. बोईट मासा तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही. आमच्याकडे गुंजा म्हणतात ते का. असं वाळूत ना रापकन ढुकशी मारता. ढुसकी मारता. हा इथं हा बघ लपलाय. हा बघा एक गुंजा मोठा लपलाय साधारण गंप्या. हा बघ लवकर. हा बघ गुंजा आहे की शेंगटे माहीत नाही पण शेंगटे वाटतं. ही बघ इथं फोकस हवरा बघ.
दिसलाच नाही मला. पोक्सावर का बघू. हां पोक्सावर शिंगटेच होत, रापू नकोस. नाही गहू तिथं. जाऊ दे मग गहू आहे. गहू आज ना काळबोंडी कमी आहेत, गुंजी जास्त दिसतात पण पडतात पण तेवढीच. त्यातला मधला भेटता आहे मस्तपैकी पकडूक. भेटला कंप्या? भेटला, एक नंबर. दाखव बघूया बऱ्याच वेळानं गुंजा कसा पकडलंस. हां बघा एकच नंबर. 3 गुंजी थांबलेत मित्रांनो. बघूया तिघातली. हां तिघांवर टाकायचं खाली हळूत नेहमी. तिघाकनी पण पकड, तिघातल्या दोघाक तरी पकड. एक तुका सोडूक देतं ह्या नाही, याक ठेवला आणि बाजू का कंप्यान दोघांवरच टाकला ना. याक काही तर गायब झाला की हाय हाय काढूकात हाय खदू पाण्यात. याक पण थांबलाय. सुटला हातातला. हां हा बघ मग आता पळूक लागते ती. हा बघ मग 2 हा बघ याक परत जागेवर आला त्याच. याक पकडला ना कंप्यान. हा आहे का पकडा ती अगोदरच्या का बघ इथं तावर राहिलाय दळून. हवेश भाऊ आलो नशीब. भेटला, हा दडला याक. हत भाईच्या तिकडे गुंजी होती. धोंडीवर नाही गेलाय ना, धोंडीवर मोठं शिरू होतो. या कुठं इथं हबा हबा कोचले शिरू होतो धोंडीवर असल्या. होय बारीक सुक्या काय शोधित का होतो भावेश? काय नाही भावेशान दगडीवर गुंजो बघितला ना तो सुक्या. मजबूतच होतो. शबास. ती कालवा बघा मित्रांनो किती बेकार आहे. ही डेंजर असतं. एका घासलात ना मरणाचाच कापूत. धारा असत मरणाची. लगेच चारकन कापताना केव्हाच पाय समाजणार पण नाही. एका लई सांभाळू लागता. तो गेलो कंप्या तिकडणार माका इकडनं एकट्याकडे मासं बघू हो इथं असत. काबोंडी दिसतं छोटी छोटी, मोठा काय दिसलं नाही. इकडे कंप्याने काळबोंडा पकडलाय मोठा बघा, साधारण मस्त साईज आहे एकदम. शाबास. पाणी गडूळ होता मित्रांनो मरणाचं, त्याच्यामुळे मासे दिसत बंद होतात. हो बघा टोळ कसं गेलो धावत वरना तोंडासमोर. गंप्या आलो झुल्यात इलो, हातात इलो काय माहिती ना तुझ्या. आमला आहे बघ. आता पकडलं नाही तर ना पुढं आला बघ. गंप्या सोड गंप्या सोड गंप्या सोड गंप्या सोड. फिरून परत आला हाताजवळ, फिरून आलो परत. हो बघ हो बघ तो बघ हो बघ. एवढं थांबता म्हणजे का उचलत आता खजूर पाणी होच्या अगोदर. आता उचलू कसं गंप्या? हो काय टॉर्चच्या ह्याच्यावर. हा आता आलो. हा पण जाता तो डबडब होऊन गेलो परत वाटता. भेटलो. मोठी साईज होती ना त्याच्यामुळे ती झुल्यात भेटत नाही. मोठा मासा कसा हे गडबड करतो ना. दाखव जरा कसला आहे. झोपटवलं ना मस्त साईज भेटली. असली साईज भेटायला पाहिजे. त्याच्या नादात अजून 2-3 होते ते गायब झालेत कुठे ना कुठे. गेला भावेश गंप्याक डुबून डुबून मासा धरूक लावता. माझ्याकडे खडूळ पाणी आहे दिसत कसा गडूळा. माझ्याकडे म्हणता येईल मित्रांनो. मी ऑलरेडी जो कंबरवर पाण्यात म्हणता आपण गडूळ आहे काय दिसणार माका. हा बघा पाणी गडूळ. गुंजा बघितलं या आल्या यार का साधारण. शाबास. टाकून दे पिशवीत. इकडे थांबलाय मित्रांनो. या गंप्यात पकडला खयादा. हा गुंजाचा ना तू मार लगेच बघ. गुंजा तर गुंजा. खजूळ पाणी झालं म्हणून काय दिसत नाही. ते एक रेणवी पण होती ती पण गायब झाली असत खजूळ पाण्यात. बाहेर आला आता. मग गेला आता. खजूळ पाणी नाही झाला ना रे गंप्या. मासे पकडून झालेत म्हणजे समुद्रात अजून बघायचं आहे जरा बीचवर ना. पण इकडचं तरी झालं. आणि आज काय काळबोंडी वगैरे नव्हती जास्त. तुझी गुंजीच भेटली माका वाटतं ना भाई. गुंजीच आणि काहीतरी 3-4 कुर्ले भेटली असती फक्त. हो बघा भावेश अजिबात भिजलो नाही. या दगडावर चलवून चलवून तो सुको राहिलो. हा मी नाही गंप्या भिजलेलो. तर मित्रांनो ना तुम्हाला मासे दाखवतो किती भेटलेत. आता त्याच्यातनं कुर्ले जिवंत 3-4 ते आधी भावेशाच्या हातात देऊया. एकच राहत. एकच राहत हातात. डेंगी लावता ना रे ते. डेंगू आहे बारक्या. अजून कुर्लेत किती कुर्ले एका डेंगू. तर हे बघा एवढे मासे भेटले. आणि आज काळबोंडी नव्हती मग अशीच बोललो तुम्हाला. ही बघा मधली भेटलीत फक्त. साधारण जास्त नाही भेटलीत. फडफडता खायचा तरी. ह्या ही बघा ही साईज भेटते. तर टेस्टी लागतात एकदम फ्राय करून. आणि गुंजा हा बघा हा एक बिग साईज भेटला फक्त मस्त की मोठा. हा याक हा बघा हा याक. असे सारे मासे भेटलेत. शेंगट्या पण होत्या त्याच्यात बऱ्याच. शेंगट्या बऱ्याच होत्या तरी पकडल्या नाही.
साधारण जाणते होते ते पकडले. ही आता गंप्याने पकडली बीचवरती येता. कायम मी तुम्हाला घरी गेल्यावरती मासे दाखवतो असे झुल्याने पकडायला आलो की, पण आज बोललो बाहेरच दाखवूया. हा कुर्ली बघ आधी भावेश, कुर्ली बाकी मरू दे सगळा, कुर्ली बघ आधी. पाणी आपल्याकडं इथं, हा बघ. चला तर पिशवीत भरूया मासे, म्हणजे आलो त्याचं काम झालंय, म्हणजे उद्याचा कालवण होईल थोडासा. काय गंप्या? चला तर गंप्या पिशवीत मासे भरू देत, कल्टी मारूया आता. आणि कसं माहिती आहे, लवकर आलोय आता. थंडी जाताना मरणाची लागणार आहे. थंडीचे दिवस खूप चालू झालेत, भारी थंडीचे दिवस चालू झालेत, भन्नाट एकदम. तर थंडीतून बाहेर यायचा एकदम वैताग येतो फिशिंगला. नाहीतर उन्हाळ्याची फिशिंग मस्त वाटते ॲक्च्युली, म्हणजे बाहेर गरवायला बिरवायला भारी वाटतं जरा गरमीतून. पण हा जो सीझन असतो ना हिवाळ्याचा, तो फक्त मासे पकडण्यापुरती ठीक वाटतो. घरी जायला आणि यायला जाम बेकार. तर आता पटापट घरी जाऊया. हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.